लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे रविवारचा 2 मार्चचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो। काल तुम्ही पाहिलत की काव्या आणि हा पार्थ दोघेही जण जीवा आणि नंदिनीला बघून अचानकपणे खूप आश्चर्यचकित होतात। आता रम्या पार्थला खूप ऑब्झर्व करत असते। रम्या मनात विचार करत असते, आता कसा त्रास होतोय पार्थ तुला? मला त्रास होत होता तेव्हा मला असंच वाटत होतं। काव्या आता अक्षरशः म्हणजे तिला विश्वासच बसला नाहीये। ती तिथेच खाली बसते, तिच्या हाताने तिथे असलेली एक कुंडी फुटून जाते। काव्या आता जीवाकडे बघते आणि मनात विचार करते, जीवा तू असं का केलंस रे? पार्थ सुद्धा भांबावून गेलाय की नंदिनीचं लग्न या आपल्या भावाशी। आता तो त्याच्या वडिलांना विचारतो, बाबा हे सगळं का केलं, कसं झालं हे? पार्थचे वडील सांगतात, अरे पार्थ तू जेव्हा काव्याला दवाखान्यात घेऊन गेला तेव्हा सगळे लोक नंदिनीला काय बाय वाईट बोलू लागले रे। तिच्या चारित्र्यावरनं बोलत होते, आपल्या जीवाला ते सहन झालं नाही आणि त्याने खूप मोठं धाडस केलंय नंदिनीशी लग्न करण्याचं। तिथे असलेले सगळेच लोक जीवाच्या या निर्णयाचं खूप कौतुक करत होते। आम्हाला कोणाला काही सुचत नव्हतं की पुढे काय करावं। जसं काव्याच्या बाबतीत आणि तुझ्या बाबतीत झालं अगदी तसंच सगळे नंदिनीला फोर्स करत होते आणि झालेला सगळा प्रकार त्यांनी पार्थला असं सांगितलंय। पार्थ आता ते ऐकतो आणि अक्षरशः शब्दहीन झालाय तो, पुढे काय बोलावं त्याला काहीच कळत नाहीये। म्हणजे नंदिनीची सुद्धा अशी प्रतारणा झाली हे सगळं ऐकून त्याला धक्का बसलाय। मानिनीताई पण या जीवाचं कौतुक करतात आणि म्हणतात, जीवा होता म्हणून सगळं निभावलं गेलं। जीवाने खूप मन मोठं केलं आणि नंदिनीशी लग्न केलं, त्याने नंदिनीची लाज राखली। पार्थ आणि काव्या एकमेकांकडेच बघतात। आता जीवा काव्याकडे बघतो आणि पार्थ असं सगळेजण ते भांबावून एकमेकांकडे बघतायत की आता पुढे काय करायचंय। पण काव्या मात्र मनात विचार करत असते। प्रेक्षकांनो खूप म्हणजे भारी दाखवला त्यांनी आजचा हा भाग। म्हणजे आज या वसू आत्याने जे काही फुटेज घेतलं ना, त्या काव्याने चांगलाच माज उतरवलाय आज या वसू आत्याचा। आजचा भाग शेवटपर्यंत बघत राहा। पार्थ आता जीवाने जे काही केलं ते सगळं ऐकतोय। नंदिनी बिचारी आता कोणाच्या नजरेला नजर सुद्धा देऊ शकत नाहीये, पण ती आता पार्थकडे सारखी बघतीये। काव्या आता मनात विचार करते, जीवा तू का केलंस तू ताईशी लग्न? अरे मी हे लग्न मोडून तुझ्याशी लग्न करू शकले असते ना रे जीवा। तू आपल्या परतीचा मार्ग का बंद केलास जीवा? तू का लग्न केलंस ताईशी? असं ती मनातल्या मनात बोलतीये। जणू काही काव्याला आता जगण्याची आशाच उरली नाहीये असं काही तिला फील होतंय। आता जीवा मात्र अगदी तटस्थपणे उभा आहे, आता तो काहीच रिस्पॉन्स देत नाही। काव्या खूप रडत असते मनात विचार करून की आता जीवा आणि ती दोघी कधीच एकत्र येणार नाही आणि ती आता जेव्हा मोठ्याने रडणार तेवढ्यात आता वसू आत्या तिच्यावर ओरडतात आणि म्हणतात, ए बाई अगं रडतेस काय? अगं उलट चांगलं झालं ना तुझ्या बहिणीचं लग्न झालं, रडतेस काय अशी दारात उभी राहून? काव्याच्या खांद्यावर त्या हात टाकतात तेव्हा काव्या त्यांचा हात जोरात झटकते। वसू आत्या म्हणतात, तुला तर आनंद व्हायला पाहिजे ना बाई, अगं एवढं रामायण झालं पण तुझ्या बहिणीचं लग्न झालं हे महत्वाचं आहे ना। आता असं बोलल्यानंतर या सगळ्यांना आश्चर्यच वाटतं बरं का। आता वसू आत्या पुढे म्हणतात, आता तुम्ही दोघी बहिणी एकाच घरात राहणार बाई, अगदी सोबत एकाच छताखाली। म्हणजे वसू आत्या एवढी मजा घेतीये पण कोणी काही बोलत नाहीये बरं का या वसू आत्याला। वसू आत्या पुढे म्हणतात, सावित्रीबाई म्हणाल्या होत्या ना सी सोयरीक इथेच होईल एकाच घरात। आता त्या सावित्रीबाई काय काय बोलल्या हे सगळं यांना आठवतं। काव्याला त्या सगळ्या गोष्टी आठवतात आणि त्यांचं भाकीत कसं खरं झालं हे सगळं त्यांना कळतंय। आता मात्र मानिनीताईंना हे असह्य होतं या वसू आत्याचं बोलणं। मानिनीताई मध्ये पडतात। रम्या आणि वसू आत्या म्हणजे या दोघी जणींना वर्गातल्या हुशार मुलींप्रमाणे मला भासल्यात आज। म्हणजे बाकीचे सगळे बेअक्कल पोर आहेत आणि या दोघीच काय त्या हुशार आहे असं काहीतरी त्यांनी तमाशा दाखवलाय। आता त्या मानिनीताई म्हणतात, हे बघा वसुताई प्लीज, हे बघा जे होऊन गेलं ना त्याबद्दल बोलण्यापेक्षा इथून जे काही आपलं पुढे घडणार आहे त्याकडे लक्ष देऊयात का? आता वसू आत्यांनी हा शब्द फार धरलाय बरं का। आता सगळे नुसते एकमेकांच्या तोंडाकडे बराच वेळ बघतात। आता या मानिनीताई म्हणतात, जा बेटा श्रेया एक मापाचं भांड घेऊन येते का? आता ती मंजू आत्या लगेच म्हणते, अरे देवा हे काय, लक्ष्मीची उलटी पावलं? म्हणजे आता काव्याचे पावलं असे तिथे उमटलेले असतात ना। आता जीवा आणि नंदिनीला बघून ती मागे फिरते त्यामुळे तिचे पाय मागे आले। पण आता या गोष्टीचा सुद्धा त्यांनी बाऊ केलाय, अपशकून झाला म्हणून। आता सगळेजण बघायला लागतात की काव्याची पावलं उलटी गेली आहेत दाराकडे, म्हणजे आता अपशकून झालाय। नंदिनीला पण जरा टेन्शन आलंय बरं का प्रेक्षकांनो। पण इतकं छान भासलंय ना, म्हणजे नंदिनी काव्याची मोठी बहीण खरंच शोभते। मंजू आत्या ओरडतात आणि म्हणतात, देवघराकडे जाण्याच्या ऐवजी लक्ष्मीची पावलं उलटी गेली,
तीही दाराच्या दिशेने. बापरे बाप, केवढा मोठा अपशकुन झालाय. मग वसुआत्या पण तिच्या होला हो मिळवतात. बाई खरंच की केवढा अपशकुन झालाय हा. प्रत्येक जण एकमेकांकडे भांबावून बघतात. शेवटी त्या मंजू आत्याचा नवरा म्हणतो, तू काही बोलू नको ग बाई, तू काही बोलली ना की अनर्थच होतो, तुझ्या तोंडाला लाव आधी कुलूप. मग आता मानिनीताई म्हणतात, अहो मंजूताई असं काही नसतं, मुलं कुठल्या परिस्थितीत घरी आलेत, कुठल्या अवस्थेत घरी आलेत, असं शकून अपशकून काही नाहीये हो, आपल्याला माहिती आहे सगळं, मग कशाला उगाचच नसत्या गोष्टींचा बाऊ करायचा. हे बघा, हे सगळं शांततेत होणार आहे. आता आपण हे सगळं पुढे असं बघूयात का. जरा शांतता ठेवा. आता कल्पना जरा ओलं फडकं घेऊन ये ग आणि ही पावलं पुसून टाक जमिनीवरची. आता ती जी उलटी पावलं उमटली आहे ना ती पुसायला सांगतात मानिनीताई त्यांच्या घराच्या सर्वंटला. मग आता त्या बिचाऱ्या पुसून टाकतात आणि मग मानिनीताई नंदिनीला म्हणतात, बेटा नंदिनी आता तू गृहप्रवेश कर, माप ओलांडतेस ना. मग आता काव्या अशी बघत असते नंदिनीकडे, म्हणजे तिला आता तिचं आयुष्य संपलंय असं वाटतंय. आता नंदिनी गृहप्रवेश करणार तेवढ्यात रम्या मुद्दाम म्हणते, 1 मिनिट थांब नंदिनी. सगळेजण रम्याकडे बघायला लागतात. रम्या म्हणते, अगं काव्या, अगं तू सुद्धा तुझ्या नवऱ्याच्या बाजूला जाऊन उभी राहा ना. हे ऐकून जीवाला कसं तरी होतं. रम्या म्हणते, दोन्ही जोडप्यांनी उखाणा घ्या की छानसा. आता मात्र या मानिनीताई चिडतात बरं का, म्हणजे यांची सासू दोघींची. आता ही रम्या पुढे काही बोलणार तेवढ्यात आधी पारचे वडील म्हणतात, रम्या तुला काही कळतं का, हे सगळं करणं गरजेचं आहे का. अगं हे सगळे 4 जण कुठल्या परिस्थितीत आहेत, तुझं काय चाललंय रम्या. रम्या म्हणते, अरे असं काय करतो मामा, मामी आत्ताच बोलली ना, जे झालं ते उगाळत बसू नका, म्हणून मला वाटलं की नव्याने सुरुवात करावी. अरे मामा आता यांचं तर लग्न झालं ना, मग उखाणा घ्यायला काय हरकत आहे. आणि तसंही उखाणा पाठ केलाच असेल की नंदिनीने, फक्त नाव तर बदलायचंय तिला. म्हणजे बघा एवढे टोमणे टामणे मारतायत या दोघी जणी. मगाचीच म्हणलं ना, वर्गात 1-2 हुशार पोरं असतात, ते बाकीच्यांवर कशी दादागिरी करतात, अगदी तसं वाटलंय बाबा मला. आता यातनं तुम्हाला काय भासवलंय ते तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. रम्या असं बोलते तेव्हा पार्थला कसं तरी होतं. पार्थ तिच्याकडे रागाने बघतो. काव्याला पण कसं तरी होतं. झामझूम करून यांचे चेहरे फक्त दाखवलेत. मग आता वसुआत्या रम्याच्या बोलण्याला दुजोरा न देता मुद्दाम टोमणा मारून म्हणते, अगं असू दे ग, सगळं आनंदात झालं असतं, निर्विघ्नपणे पार पडलं असतं तर नंदिनी आज हसत खेळत उखाणा घेताना आपल्याला दिसली असती. अगं म्हणजे एवढा तमाशा झालाय, मनाविरुद्ध लग्न झालंय, काय अवस्था असेल ग तिच्या मनाची. जाऊ दे ग बाई, जाऊ दे नंदिनी बाई, काही नाव बिव घेऊ नको, तू असंच कर बरं गृहप्रवेश. रम्या असू दे ग, असू दे, काही आग्रह नको करू त्यांना. आता मुद्दाम बरं का एकमेकी जणी, म्हणजे या रम्या आणि वसुआत्या असं करतायत, तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करते. आणि आता वसुआत्या मन मोठं करून म्हणतात, ये बाई ये आतमध्ये ये. लगेच मंजू आत्या ओरडतात, अगो बाई नंदिनी तू तरी माप नीट ओलांड ग बाई, नाही तर तुझ्या बहिणीने तर माप अक्षरशः देवघरापर्यंत नेऊन पोहोचवलं होतं. म्हणजे नंदिनीला चोंबडेपणा करायचा, तुझी बहीण किती वाईट आहे. काहीतरी आपलं. असं बोलल्यावर पुन्हा हे एकमेकांकडे बिचारे भांबावून बघतात, हे कोणत्या परिस्थितीत आहे आणि या दोघींचा काय तमाशा चाललाय या आत्यांचा. आता त्या आत्या जीवाला म्हणतात, अरे जीवा तू तरी मनाने लग्न केलंयस ना बाबा तुझ्या, मग तू घे की छानसा उखाणा आणि हात धर नंदिनीचा. नसेल घ्यायचा उखाणा तर नका घेऊ, पण निदान हातात हात घालून तरी गृहप्रवेश करा. म्हणजे हिला असं म्हणायचंय की जीवाने मनापासून लग्न केलंय नंदिनीशी. आता हे सगळं ऐकून ऐकून काव्याला किती त्रास होतोय, पार्थला किती त्रास होतोय हे तुम्ही बघू शकता. आता ही मंजिरी म्हणजे मंजू आत्या पुन्हा म्हणते, अरे घे जीवा हातात हात घे. मग आता जीवा नंदिनीचा हात पटकन हातात घेतो. हे बघून काव्याला पुन्हा पुन्हा त्रास होतो आणि पार्थला सुद्धा. अशा पद्धतीने नंदिनी आणि जीवाचा गृहप्रवेश होत असताना पार्थ आणि काव्या या दोघांना प्रचंड त्रास होतोय या गोष्टीचा. नंदिनीचा गृहप्रवेश होत असताना इथे त्यांनी पुन्हा एक कुठलं तरी सॅड सॉन्ग ऐकवलंय. या मालिकेमध्ये सॅड सॉन्ग बरेच ऐकवत आहेत सध्या, पण काही म्हणा, दृश्य सीन्स सगळे अमेझिंग दाखवलेत. आता 4 जण एकमेकांकडे भांबवल्यासारखे बघतायत बिचारे. हे काय होऊन बसले त्यांच्या आयुष्यात, असं काही घडायला नको होतं. आता पुन्हा एकदा मंजू आत्या आणि या वसु आत्या दोघी जणी तमाशा करतात आणि त्या चौघांना म्हणतात, बसा बसा सगळे जोडपे इथे बसा. असं म्हणल्यावर सगळेजण पुन्हा एकमेकांकडे बघतात. वसु आत्या मुद्दाम म्हणतात, बाई बाई जे झालं ना ते चांगलंच झालं, किती छान दिसतायत जोडपे एकमेकांसोबत. काय रे पोरांनो, अरे या पोरींसाठी नवीन आहे घर, पण तुम्ही दोघं तर याच घरात राहता ना, बसा की. असे उभे का तुम्ही दोघे जण. आता हे चौघही एकमेकांकडे भांबवल्यासारखे बघतायत सारखे सारखे. वसु आत्या जे बोलल्या त्या सगळ्या बोलण्यांवर यांनी रिॲक्शन दिली आहे.
आता ते बसा बसा म्हणल्यावर ते दोघं जण इकडे बसायला लागतात एका बाजूला. मग लगेच या वसू आत्या म्हणतात, अरे असं नाही बसायचं वेगळं वेगळं. अरे पार्थ तू काव्याच्या बाजूला बस, अगं नंदिनी तू जीवाच्या बाजूला बस बरं. आता लगेच मानिनी ताई म्हणतात, ए कल्पना चहा कॉफी कर ग सगळ्यांसाठी. वसू आत्या म्हणतात, अगं बाई गोडाधोडाचं पण कर, नव्या नव्या नवऱ्या आल्यात घरी. मग आता मुद्दाम वसू आत्या म्हणतात, बाई बाई काय सुंदर दिसतोय जोडा सगळ्यांचा. आता मात्र हाईट झाली हा, बिचारे पुन्हा एकमेकांकडे बघायला लागतात. मजा आली हा प्रेक्षकांनो आजचा भाग बघायला. वसू आत्या मुद्दाम म्हणत असतात, बाई बाई माझीच दृष्ट लागेल या जोड्याला. आता या पार्थला नंदिनीकडे बघून बघून आठवण येते त्याच्या साखरपुड्याची. पुन्हा इथे त्यांनी एक सॅड सॉन्ग ऐकवलंय आणि जीवाला काव्याची आठवण येते. कसं आहे ना प्रेक्षकांनो, तुम्हाला वाटेल की माझा एपिसोड एवढा लहान का असतो. मी तुम्हाला पूर्ण एपिसोड डिटेलमध्ये देते आणि त्यात माझ्या कमेंट्स पण भरपूर असतात. तरी सुद्धा हे सगळं म्युझिक अँड ऑल आठवणी भूतकाळ या सगळ्यामध्ये एवढा टाइमपास होतो ना, त्यामुळे आपला एपिसोड छोटा होतो. आणि मी तुम्हाला खूप स्लोली सांगत नाही, हळूहळू सांगितलं ना की आणखीन एपिसोड मोठे मोठे होतात. पण उगाचच काय पल्लाळ लावायचं, जे आहे महत्वाचं ते सांगणं महत्वाचं आहे ना. तर असो, अशा पद्धतीने हे जोडपे एकमेकांच्या विरहामुळे खूप त्रासलेत, कंटाळलेत आणि आता त्यांना वैताग आला या गोष्टीचा. पण आता पुढचा सीन जबरदस्त आहे हा. आता काव्या बघा कशी मुलटून बोलते त्या वसू आत्याला. वसू आत्या म्हणतात, काय रे एवढा काय विचार करताय एकमेकांकडे बघून. आता मुद्दाम कळतंय या मानिनी ताईंना आणि या पार्थच्या वडिलांना या मुद्दाम करताय दोघी. मंजू आत्या म्हणते, बाई बाई काय लक्षात राहील नाही हा दिवस आयुष्यभर. पण बरं झालं बाई वसुताई एका अर्थी, म्हणजे एकाऐवजी दोन दोन सुना आल्या ना आपल्या घरात. मंजू आत्याचा नवरा पुन्हा ओरडतोय, मंजू चुप्प बस गा. मग लगेच त्या मंजू आत्या म्हणतात, अरे तुम्ही गप्प बसा. मग मंजू आत्या म्हणतात, अहो वहिनी मी काय म्हणते, या सगळ्या गोंधळात आपण लग्नाचे खेळ खेळलेच नाही. म्हणजे तांदळात असं नाव कोरणं, सुनमुख बघणं, ते दुधाचे खेळ खेळणं सगळंच राहिलं ना. मानिनी ताई म्हणतात, अहो मंजूताई वेळ काय आहे, परिस्थिती काय आहे, कसले लग्नाचे खेळ खेळतायत तुम्हाला, खेळायचे तुम्हाला, काय सुचतंय तुम्हाला हे सगळं. आता मानिनी ताई असं बोलल्यानंतर मी म्हटलं ना मगाशी, वसू आत्याने त्यांचा शब्द खूपच धरून ठेवलाय. वसू आत्या म्हणतात, काय ग मानिनी, मगाशीच म्हणलीस ना तू की सारखं सारखं उगाळत बसू नका, गप्प बसलो ना आम्ही. आता काय आम्ही तोंडाकडे बघत बसायचंय का सगळ्यांच्या. हे चौघं जसे एकमेकांच्या तोंडाकडे बघताय भांबावल्यासारखे, आम्ही पण तुमच्या तोंडाकडेच बघायचं का मानिनी. तुला हे योग्य वाटतं का बाई. ते काही नाही अगं, लग्न कसं रीतीभातीप्रमाणे झालं ना, मग रीतीभातीप्रमाणे लग्नाचे खेळ तर खेळलेच गेले पाहिजे. मुद्दाम वसू आत्या यांच्या जखमेवर मीठ चोळते बरं का. आता मुद्दाम वसू आत्या म्हणते, अगं कल्पना एका भांड्यामध्ये दूध आणि पाणी एकत्र कर. मग रम्या म्हणते, गुलाबाचं पाणी पण टाक त्यात. मग आता लगेच तांदळाचं पण घेऊन ये ताट, असं त्या मंजू आत्या सांगतात. काव्या डोक्याला हात मारते, आता काय चाललाय या बाईचा तमाशा. मग पार्थ निघून जात असतो तेव्हा वसू आत्या म्हणतात, बस रे कुठे चाललायस पार्थ, अरे खेळ खेळायचेत आपल्याला. पार्थचे वडील म्हणतात, जाऊ दे ग वसू, अगं काय ग पोरं त्रासलेत दमलेत, तुला दिसत नाही का त्यांचा त्रास. आता मात्र पार्थचे वडील चिडलेले असतात, तरी सुद्धा वसू आत्या त्यांचं बोलणं न ऐकता मुद्दाम सगळं एंटरटेन करायला लागते. विक्रम अरे शास्त्राप्रमाणे लग्न झालं ना, मग खेळ शास्त्राप्रमाणे खेळू दे की. काव्या आता संतापून उठते आणि म्हणते, शास्त्राप्रमाणे लग्न झाले का कशाप्रमाणे लग्न झालंय काय माहिती नाहीये का तुम्हाला. आणि काय हो या सगळ्याचा त्रास होतोय आम्हाला, तुम्हाला दिसत नाहीये का. नंदिनी तिला थांबवत असते बरं का, पण काव्या मात्र सडासड बोलून टाकते आणि म्हणते, काय हो कशाला उगाच आमच्या जखमेवर मीठ चोळताय. आता मात्र काव्या पुढे म्हणते, तुम्हाला खेळ खेळायचे तर बसवा तुमच्या पोरीला इथे. आता ती मुद्दाम त्यांच्या जखमेवर मीठ चोळते. आता सगळे घाबरतात. काव्या म्हणते, मला नाही खेळायचे कोणतेच खेळ. आता लगेच वसू आत्या या गोष्टीचं भांडवल करतात बरं का आणि म्हणतात, बाई बाई अगो ए मानिनी, अगो बाई कसं बोलते ही पोरगी, अगो काय ग दिसतं ना तुला मानिनी, तुझी थोरली सून बघ कशी बोलते आम्हाला. अगो बाई मोठ्यांशी कसं वागायचं कसं बोलायचं हिच्या मायबापाने काही शिकवलेलं दिसत नाही हिला. आता काव्या अजून रागाने बघते वसू आत्याकडे, तिचा आणखीन संताप झालाय. आता मानिनी ताई म्हणत असतात, अहो ताई काय बोलताय तुम्ही. मग रम्या म्हणते, अगं आई काय ग कशाला उगं मागे लागलीये काव्याच्या, आल्या आल्या डोस देतेस. रम्या आता काव्याला म्हणते, जाऊ दे काव्या तुला नाही खेळायचंय का, अगं चिल चिल हा, माझ्या आईचं एवढं बोलणं मनावर घेऊ नकोस. अगं तुला नाही खेळायचंय का लग्नाचे खेळ, नको खेळूस. आपल्या घरातली मुलं आहेत ना ते खेळतील की हे लग्नाचे खेळ. आता रम्याला हे बोलायची काही गरज होती का. आता रम्या लगेच म्हणते, कल्पना ताई घेऊन या ताटं लवकर. आता रम्या पार्थला आणि जीवाला खेळ खेळायला सांगणार आहे बरं का, म्हणजे जसं काही या दोघी या घरात
घराच्या मालकच आहेत आणि या बोलतील तसं बाकीचे ऐकतील, असं चाललंय यांचा तमाशा. पण आता प्रेक्षकांनो, काव्याला आता हे सगळं असह्य होत आहे आणि नंदिनीला सुद्धा. पण नंदिनी काव्याला शांत हो असं खुणवत असते. आता येणारे भाग मजेशीर असतील प्रेक्षकांनो, असं दिसतंय खरी. पण आता पुढचा प्रोमो त्यांनी दाखवलाय, त्या प्रोमोमध्ये तुम्हाला दिसेल की ही जी मंजू आत्या आहे ना, ती मुद्दाम काव्याला भडकावून म्हणते, अगं काव्या, हे लग्न तू स्वीकार कर. पण काव्या त्यांच्यावर चिडते आणि म्हणते, काय लावली आहे तुमची भुणभुण भुणभुण, मला नाही करायचंय हे लग्न, एक्सेप्ट, जा निघून जा इथून. रम्या आता पार्थला जाऊन भडकवते, काय बावळट आहे रे ही नंदिनी, एका हँडसम मुलाला सोडून चक्क लग्नातून पळून गेली. आणि नंदिनीला तिकडे भडकवते की पार्थने तुला सोडून चक्क तुझ्या बहिणीशी लग्न केलं. तू जेव्हा मंडपात आली ना, तेव्हाच पार्थने ठरवलं असेल. काहीच्या काही दाखवलं आता हे प्रेक्षकांनो. पण आता बघूयात पुढे या दोघी बहिणी या सगळ्या त्रासातून कशा उभरतात. बघणं तर छानच असणार आहे. आता थोडाफार अतिरेक मालिका म्हणल्यावर चालणारच. आजचा हा रविवारचा भाग कसा वाटला तुम्हा सगळ्यांना? हॅपी संडे. भेटूयात उद्या याच वेळेत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका. तुम्हाला आवडतो ना माझ्या आवाजामध्ये रिव्ह्यू ऐकायला? मग आवर्जून माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला काय वाटतंय मला कमेंट करून कळवा. धन्यवाद.